आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात अगोदर PWD 2019 चा पेपर पाहणार आहोत आणि हे पेपर 3 ते 4 पार्ट मध्ये विभागलेला असेल। या पेपर मध्ये आपण 30 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि इम्पॉर्टंट म्हणजे हा पेपर PWD डिपार्टमेंट कडून घेतला गेलेला होता। प्रत्येक क्वेश्चनचे एक सेपरेट एक्सप्लेनेशन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग शी रिलेटेड सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर मिळणार आहेत। तर सगळ्यात अगोदर आपल्या क्वेश्चन्सला सुरुवात करूयात। पहिला क्वेश्चन आहे, सर्कल दिलेला आहे आणि सर्कलचं डायमीटर जे आहे, या सर्कलचं डायमीटर जे आहे ते d म्हणलेलं आहे। The above circle has diameter d. The ratio of moment of inertia Ixx to the polar moment of inertia Ip for this case Ixx आणि Ip चा रेशो काय असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। सगळ्यात अगोदर Ip म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं ते जाणून घेऊयात। मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट x ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट y ॲक्सिस यांची सम म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे। आणि सर्कल साठी Ixx आणि Iyy जे आहेत ते π/64d⁴ प्लस Iyy पण सेम आहे π/64d⁴। आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला मध्ये पुट अप करूयात। Ixx काय आहे आपला π/64d⁴ आणि Ip म्हणजे या दोघांची सम म्हणजे 2 * π/64d⁴। याला जर सॉल्व केलं तर हे कटून जाईल आणि इक्वल टू 1/2 येईल। याचाच अर्थ आपला आन्सर जे आहे ते 0.5। जर सर्कलचं डायमीटर d आहे आणि त्याचा Ixx म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट x ॲक्सिस आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया यांचा जर रेशो घेतला तर त्याचा आन्सर जे आहे ते 0.5 येतं। त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। फॉर अ कॉलम ऑफ लेंथ L, एका कॉलमची लेंथ L आहे, त्याचा वन एंड हा फिक्स्ड एंड आहे। वन एंड काय आहे, फिक्स्ड एंड आहे आणि अदर एंड जो आहे तो हिंज्ड एंड आहे। एक एंड फिक्स्ड आणि दुसरा एंड हिंज्ड। तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लेंथ काय असेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला 4 फॉर्म्युले लक्षात असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी पहिला एंड, फर्स्ट एंड आणि हा सेकंड एंड, अशा पद्धतीचा हा टेबल आहे। यामध्ये पहिला एंड हिंज्ड आणि दुसरा एंड हिंज्ड असेल तर त्याची इफेक्टिव्ह लेंथ जी आहे ती L असते। जर एक एंड जो आहे तो हिंज्ड असेल आणि अनदर एंड जो आहे तो फिक्स्ड एंड असेल तर आपली लेंथ जी आहे ती L/√2 असते। जर दोन एंड हे फिक्स्ड एंड असतील, दोन्ही एंड हे फिक्स्ड एंड असतील तर त्या ठिकाणी इफेक्टिव्ह लेंथ ही L/2 असते। आणि एक एंड जर फिक्स्ड एंड असेल आणि दुसरा एंड जर फ्री एंड असेल तर या ठिकाणी इफेक्टिव्ह लेंथ ही 2L असते। आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय म्हणलेलं आहे, एक एंड हा फिक्स्ड एंड आहे आणि अदर एंड हा हिंज्ड एंड आहे। त्यामुळे आपलं याचं करेक्ट आन्सर जे आहे इफेक्टिव्ह लेंथचं L/√2 आहे। मूव्हिंग ऑन नेक्स्ट क्वेश्चन। हा क्वेश्चन आपला हायवे इंजिनिअरिंग विषयी विचारलेला आहे। सॉफ्टनिंग पॉइंट टेस्ट ऑफ बिटुमिन इज डन बाय। बिटुमिनची जी सॉफ्टनिंग पॉइंट टेस्ट असते ती कोणत्या मेथडनी, कोणत्या प्रोसेसनी, कोणत्या ॲपरेटसनी केली जाते। तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते रिंग अँड बॉल ॲपरेटस। या ॲपरेटसचा यूज करून बिटुमिनचं सॉफ्टनिंग पॉइंट कॅल्क्युलेट केलं जातं। जर सॉफ्टनिंग पॉइंट हा जास्त असेल, जर सॉफ्टनिंग पॉइंट हा जास्त असेल तर त्या ठिकाणी लोअर टेम्परेचर शो करतं, तर त्या ठिकाणी लोअर टेम्परेचर शो करतं। यामुळे आपलं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे।
नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला रिप्रेझेंट द इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंज. फ्लेंजची इफेक्टिव्ह विड्थ विचारलेला आहे फॉर आयसोलेटेड एल बीम. एल बीम जेव्हा असेल तेव्हा त्या फ्लेंजची इफेक्टिव्ह विड्थ काय असेल आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल. तर या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे L0 म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ऑफ झिरो मोमेंट आहे. BW म्हणजे विड्थ ऑफ वेब आहे, हे BW आहे. DF म्हणजे थिकनेस ऑफ फ्लेंज आहे आणि B म्हणजे ऍक्च्युअल विड्थ ऑफ फ्लेंज आहे. तर एल बीम साठी ऍक्च्युअल इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लेंजचा फॉर्म्युला जो आहे तो BF इज इक्वल टू BW प्लस 0.5 L0 डिवाइडेड बाय L0 बाय B प्लस 4 हा आपला फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपलं याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. द मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. एक सिम्पली सपोर्टेड बीम आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. पॉइंट लोड W दिलेला आहे. या बीमची लेंथ L असेल. विथ पॉइंट लोड W ॲट सेंटर अँड लेंथ ऑफ बीम L, फ्लेक्झरल रिजिडिटी EI म्हणलेला आहे. तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन काय येईल हे या ठिकाणी विचारलेला आहे. सॉमचा क्वेश्चन आहे हा. सॉमचा क्वेश्चन विचारलेला आहे. मॅक्झिमम डिफ्लेक्शन जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल आणि पॉइंट लोड दिलेला असेल तर त्या ठिकाणी डेल्टा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम डिफ्लेक्शन WL³ बाय 48 EI हा मॅक्झिमम डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते WL³ बाय 48 EI. ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. When doubly reinforced beam are provided. डबली रेनफोर्स्ड बीम कधी प्रोव्हाइड केलेले असतात. सगळ्यात अगोदर हे बीम आहे, हा टेन्शन झोन, हा कॉम्प्रेशन झोन. जर आपण टेन्शन साइडला जर स्टील प्रोव्हाइड केला तर तो सिंगली रेनफोर्स्ड बीम असतो आणि जर दोन्ही साइडला जर तुम्ही रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करत असाल तर तो डबली रेनफोर्स्ड बीम असतो. तर कोणत्या कंडिशन्स मध्ये डबली रेनफोर्स्ड बीम प्रोव्हाइड केला जातो. सगळ्यात अगोदर जेव्हा बीमला लिमिटेड डायमेन्शन्स आहेत, बी आणि डी चे लिमिटेड डायमेन्शन्स आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला मोमेंट वाढवायचा आहे, बीमचं मोमेंट ऑफ रेजिस्टन्स वाढवायचा आहे, तर त्या वेळेला डबली रेनफोर्स्ड बीम प्रोव्हाइड करतात. आणखीन दोन त्याचे लिमिटेशन्स आहेत. मिनिमम कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड टू होल्ड शियर रेन्फोर्समेंट इन पोझिशन अँड इन्क्रीजिंग डक्टिलिटी. जर शियर रेन्फोर्समेंटला एका ठिकाणी पकडून ठेवायचं असेल, होल्ड करायचं असेल आणि डक्टिलिटी वाढवायची असेल तर अशा वेळेला कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केली जाते आणि ही कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतात म्हणजेच डबली रेन्फोर्स्ड बीम तयार करतात. तिसरी एक कंडिशन आहे व्हेन देयर इज रिस्ट्रिक्शन इन द डेप्थ ऑफ बीम. जेव्हा तुम्हाला बीमची डेप्थ वाढवता येत नाही पण तुम्हाला बीमचा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स वाढवायचा आहे तर अशा वेळेला डबली रेन्फोर्स्ड बीम प्रोव्हाइड करतात. दुसरे ऑप्शन्स आपले चुकीचे आहेत. देयर इज रिस्ट्रिक्शन इन विड्थ ऑफ बीम असं म्हणलेलं आहे, हे चुकीचं आहे. फक्त डेप्थ ऑफ बीम मध्ये रिस्ट्रिक्शन जेव्हा येतं तेव्हा डबली रेन्फोर्स्ड बीम प्रोव्हाइड केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. द ओरिजिनल, सगळ्यात अगोदर हा क्वेश्चन CPM चा आहे, CPM अँड PERT या सब्जेक्ट मधला आहे. ओरिजिनल कॉस्ट ऑफ इक्विपमेंट इज 15,000. एखाद्या इक्विपमेंटची जी परचेस व्हॅल्यू आहे ती
15,000 आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इफ सॅल्वेज व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ टोटल युजफुल लाईफ ऑफ 10 इयर्स, लाईफ किती आहे 10 वर्ष, 10 इयर. सॅल्वेज व्हॅल्यू काय दिलेली आहे 2000 दिलेली आहे. इट्स बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 3 इयर्स ऑफ युजफुल लाईफ विल बी. बुक व्हॅल्यू या ठिकाणी विचारलेली आहे. स्ट्रेट लाईन मेथड ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ डिप्रेसिएशन ही मेथड वापरून आपल्याला बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. सगळ्यात अगोदर डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला पाहूयात. जर एखाद्या मशीनचं इक्विपमेंटचं डेप्रिसिएशन आपल्याला एखाद्या वर्षासाठी दिलेल्या वर्षांसाठी काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे परचेस व्हॅल्यू मायनस सॅल्वेज व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. परचेस व्हॅल्यू 15,000 मायनस सॅल्वेज व्हॅल्यू 2,000 डिवायडेड बाय लाईफ जी आहे ती 10 आणि याचा आन्सर जे आहे ते 1300 येतं. मग आपल्याला डेप्रिसिएशन किती वर्षांसाठी या ठिकाणी काढायचं आहे तर 3 इयर्स साठी आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. म्हणजे 1300 गुणिले 3 वर्षांचं जर डेप्रिसिएशन काढायचं असेल तर एका वर्षासाठी आपण डेप्रिसिएशन काढलं त्याला 3 नी गुणायचं आहे. 3900 हे टोटल आपलं डेप्रिसिएशन येतं. डेप्रिसिएशन फॉर 3 इयर. ओके. जेव्हा आता बुक व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर परचेस व्हॅल्यू मधून डेप्रिसिएशन हे मायनस करायचं आहे. परचेस व्हॅल्यू काय आहे 15,000 मायनस डेप्रिसिएशन आपलं टोटल किती आलं 3900 इज इक्वल टू आपलं हे बुक व्हॅल्यू जी आहे ती 11100 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन इरिगेशन मधून आलेला आहे. इरिगेशनचा हा क्वेश्चन विचारलेला आहे. When the water consumed by a crop of given base period, दिलेल्या बेस पिरियड साठी वॉटर कन्झम्पशन हे जास्त आहे तर त्याचा ड्युटीवर काय इफेक्ट होईल. सगळ्यात अगोदर बेस पिरियड म्हणजे काय हे जाणून घेऊया. बेस पिरियड म्हणजे टाइम पिरियड व्हेन इरिगेशन वॉटर इज फर्स्ट सप्लाइड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्राउंड. जेव्हा ग्राउंड प्रिपरेशन करण्याच्या अगोदर जे वॉटर देतो त्यापासून ते लास्ट वॉटरिंग बिफोर हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदरचं जे लास्ट वॉटरिंग आहे तोपर्यंतचा पिरियड दिवसांमध्ये म्हणजेच बेस पिरियड आहे. आणि ड्युटी म्हणजे काय आहे एरिया ऑफ लँड दॅट कॅन बी इरिगेटेड विथ युनिट व्हॉल्यूम ऑफ इरिगेशन वॉटर म्हणजेच ड्युटी आहे. सगळ्यात अगोदर ड्युटी डी ने रिप्रेझेंट करतात आणि ड्युटीचं जे युनिट आहे ते हेक्टर पर क्यूमेक आहे. परत डेल्टा हा मीटर मध्ये रिप्रेझेंट करतात, बेस पिरियड डेज मध्ये. फॉर्म्युला पाहूयात. डेल्टा इज इक्वल टू 8.64 B/D हा आपला फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर B is inversely proportional to the D. B जो आहे म्हणजे बेस पिरियड जो आहे तो ड्युटीशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जेव्हा बेस पिरियड वाढतो तेव्हा ऑब्वियसली ड्युटी जी आहे ती कमी होते. त्यामुळे आपलं याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आरसीसी मधून विचारलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम परमिसिबल शियर स्ट्रेस. मॅक्झिमम परमिसिबल शियर स्ट्रेस जे आहे हे अकॉर्डिंग टू IS 456/2000 इज बेस्ड ऑन. मॅक्झिमम परमिसिबल शियर स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ते कशावर डिपेंड आहे तर डायगोनल कॉम्प्रेशन फेल्युअरवर
जे मॅक्झिमम परमिसिबल शिअर स्ट्रेस आहे ते डिपेंड असतं. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आरसीसी मधून विचारला गेलेला आहे. यावरून तुम्ही पाहू शकता आरसीसी ला जास्त वेटेज दिलेला आहे. ॲज पर IS 456/2000 what will be the value of flexural tensile strength of M25 grade concrete. सगळ्यात अगोदर फ्लेक्चर म्हणजे बेंडिंग आहे हे डोक्यात घालून घ्यायचं आहे. फ्लेक्चर म्हणजे बेंडिंग क्लिअर आहे. परत फ्लेक्चरल टेन्साइल स्ट्रेंथ या ठिकाणी विचारलेला आहे आणि फ्लेक्चरल टेन्साइल स्ट्रेंथचा फॉर्म्युला जो आहे तो 0.7 √FCK. FCK म्हणजे कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आणि या ठिकाणी ग्रेड आपल्याला कॉन्क्रीटचा 25 दिलेला आहे, त्यामुळे FCK आपण 25 या ठिकाणी पुटअप करणार. जर तुम्ही हे सॉल्व केलं तर याचा आन्सर जे आहे ते 3.5 Nm/mm². त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 असेल. क्वेश्चन 11 सुद्धा आरसीसी मधून विचारला गेलेला आहे. Which one of the following strength of concrete is given by modulus of rupture. मॉड्युलस ऑफ रप्चर चा यूज करून कॉन्क्रीटची कुठली स्ट्रेंथ सांगितली जाते. तर मॉड्युलस ऑफ रप्चर म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. मॉड्युलस ऑफ रप्चर म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आणि फ्लेक्चरल स्ट्रेंथ आपण वर पाहिल्याप्रमाणे फ्लेक्चरल स्ट्रेंथचा आपला फॉर्म्युला आहे 0.7 √FCK. आणि त्यामुळेच मॉड्युलस ऑफ रप्चरला टेन्साइल स्ट्रेंथ म्हणतात. त्यामुळे क्लिअर आहे टेन्साइल स्ट्रेंथ अंडर बेंडिंग ही जी स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीटची ती मॉड्युलस ऑफ रप्चरनी रिप्रेझेंट केली जाते, कॅल्क्युलेट केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. नॉन टेक्निकलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायला एवढे काही हार्ड नसतील. आपण या व्हिडिओमध्ये नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स स्किप करत जाऊयात. फक्त तुम्हाला मी क्वेश्चन्सचे आन्सर सांगत जाईन. क्वेश्चन नंबर 12 विचारलेला आहे. डेसिट या शब्दाचा अपोजिट वर्ड अँटोनिम विचारलेला आहे आणि याचा अँटोनिम म्हणजे ऑनेस्ट आहे. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. मूविंग ऑन नेक्स्ट क्वेश्चन. रिझनिंगचा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 13 याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर C आहे. तुम्ही परत व्हिडिओ मध्ये पाहू शकता. क्वेश्चन नंबर 14 मध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे. मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरी गिव्स सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स फॉर. ब्रिटल मटेरियल्स साठी मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेअरीचे रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ब्रिटल मटेरियल्स. क्वेश्चन नंबर 15. As per IS 1172/1993, the minimum domestic water consumption for Indian towns and cities with full flushing systems. मिनिमम डोमेस्टिक वॉटर कन्झम्पशन या ठिकाणी विचारलेला आहे. इंडियन टाउन्स आणि सिटीज साठी मिनिमम डोमेस्टिक वॉटर कन्झम्पशन काय असेल. फुल फ्लशिंग सिस्टीम यूज केलेली असेल तर. आणि हे 200 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 16 विचारलेला आहे. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य वाक्यप्रचार निवडून प्रश्नातील रिकाम्या जागा भरा. कॉलेजच्या स्नेह संमेलनात अनिताने स्टेजवर पहिले पदार्पण केले. नेक्स्ट क्वेश्चन. The elongation index of an aggregate is the percentage by weight of particles whose greatest dimension is greater than 1.8 times
देअर मीन डायमेन्शन. जेव्हा ॲग्रिगेटचं इलॉंगेशन इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा असेल तेव्हा जे ॲग्रिगेटचं ग्रेटेस्ट डायमेन्शन आहे ते 1.8 टाइम्सनी मीन डायमेन्शनपेक्षा जास्त असेल तर तो ॲग्रिगेट इलॉंगेटेड ॲग्रिगेट आहे असं या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर 1.8 ऑप्शन नंबर सी. The correct sequence for the stages of engineering surveys. इंजिनिअरिंग सर्वेचा करेक्ट सिक्वेन्स सगळ्यात अगोदर कोणता सर्वे केला जातो आणि त्यानंतर लास्टला कोणता सर्वे केला जातो. तर सगळ्यात अगोदर कोणता पण सर्वे करताना मॅप स्टडी केला जातो. मॅप स्टडी केल्यानंतर रेकग्नायझन सर्वे म्हणजे एक प्री विजिट असते. त्यानंतर प्रिलिमिनरी सर्वे म्हणजे 2-3 लोकेशन सेट केल्या जातात आणि फायनल लोकेशन अँड डिटेल सर्वे म्हणजे 2-3 लोकेशन मधून एक लोकेशन सेट केली जाते आणि त्याचा पूर्णपणे अभ्यास केला जातो. मॅप स्टडी, रेकग्नायझन सर्वे, त्यानंतर प्रिलिमिनरी सर्वे आणि फायनल लोकेशन अँड डिटेल सर्वे हे इंजिनिअरिंग सर्वेचा करेक्ट सिक्वेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिझनिंगचा क्वेश्चन विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर शुक्रवार आहे. तुम्हाला याचा वेगळा स्टडी करायला लागेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पण पूर्ण PWDचा पेपर पाहतोय त्यामध्ये आपल्याला नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स सुद्धा पाहायला मिळतील. क्वेश्चन नंबर 20 आहे. अकॉर्डिंग टू इंडियन रोड काँग्रेस हायवेचा क्वेश्चन विचारलेला आहे. According to Indian Road Congress, the value of longitudinal coefficient of friction for calculation of sloping distance. जर स्लोपिंग डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यावेळेला लॉन्जिट्युडनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यांची व्हॅल्यू काय असेल. तर लॉन्जिट्युडनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन याची करेक्ट व्हॅल्यू 0.35 to 0.40 यामध्ये कन्सिडर केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधून विचारलेला आहे. हा क्वेश्चन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधून विचारलेला आहे. ब्रिक आहे. जर तुम्ही ब्रिकचा प्लॅन पाहिला तर तुम्हाला अशा पद्धतीची एक ब्रिक दिसेल आणि या ब्रिक वर टॉप साइडला एक डिप्रेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. मग या टॉप साइडला जे डिप्रेशन प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला फ्रॉग म्हणतात आणि या फ्रॉगचा काय यूज आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ द फ्रॉग इन अ ब्रिक इज टू रिडक्शन इन मास ऑफ ब्रिक नाही मेक की जॉईंट बिटवीन मॉर्टर अँड ब्रिक. जर ह्याच्यावर आणखीन आपण मॉर्टर प्रोव्हाइड केला आणि वर एक दुसरी ब्रिक ठेवली तर याच्यामध्ये चांगलं जॉईंट क्रिएट व्हावं यासाठी हा फ्रॉग प्रोव्हाइड केलेला असतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर एन आय बीम दिलेला आहे. त्यासाठी शेप फॅक्टर जे आहे शेप फॅक्टर हा 1.12 आहे. द फॅक्टर ऑफ सेफ्टी इन बेंडिंग इज फॅक्टर ऑफ सेफ्टी जी आहे ती बेंडिंग मध्ये ती 1.5 आहे. मग परत अलोएबल स्ट्रेस इज इन्क्रीज बाय पर्सेंट. किती पर्सेंटनी इन्क्रीज झालेला आहे तर 30% इन्क्रीज झालेला आहे विंड अँड अर्थक्वेक लोड्स मध्ये. तर अशा वेळेला लोड फॅक्टर जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. सगळ्यात अगोदर लोड फॅक्टरचा फॉर्म्युला पाहूयात. लोड फॅक्टर इज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी इन बेंडिंग म्हणजेच इलास्टिक थेरी इनटू शेप फॅक्टर डिवाइडेड बाय 1 प्लस जे पर्सेंटेज तुम्हाला दिलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला पुट डाऊन करायचं आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी काय आहे 1.5.
शेप फॅक्टर काय आहे 1.12 1 प्लस या ठिकाणी आपल्याला 30% दिलेला आहे। जर याला आपण सॉल्व केलं तर आपलं जे आन्सर आहे म्हणजे लोड फॅक्टरची व्हॅल्यू जी आहे ती 1.292 या ठिकाणी येईल। यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जीकेचा क्वेश्चन विचारलेला आहे, रेणुकाजी बहुउद्देशीय धरण प्रकल्प कोठे आहे, कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश मध्ये रेणुकाजी बहुउद्देशीय धरण प्रकल्प बनवलेला आहे। हा क्वेश्चन जो आहे तो सर्वे मधला विचारलेला आहे। सर्वेचा हा क्वेश्चन आहे, ट्रॅव्हर्सिंग बाय फास्ट नीडल इज परफॉर्म इन केस ऑफ। सगळ्यात अगोदर ट्रॅव्हर्सिंगच्या 3 मेथड्स आहेत, त्यामध्ये बाय चेन अँगल मेथड म्हणजे चेन ट्रॅव्हर्सिंग, त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती चेन ट्रॅव्हर्सिंग, दुसरी जी आहे ती फ्री और लूज नीडल मेथड, फ्री और लूज नीडल मेथड। यामध्ये अँगुलर मेजरमेंट्स जे आहे ते कंपास किंवा थेडोलाइटचा वापर करून घेतले जातात, म्हणजेच बेअरिंग मेजर केली जाते। आणि तिसरी मेथड आहे ट्रॅव्हर्सिंगची, ती आहे फास्ट नीडल मेथड। यामध्ये थेडोलाइटचा वापर करून बेअरिंग प्रत्येक लाईनच्या बेअरिंग ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट केल्या जातात। त्यामुळे ट्रॅव्हर्सिंग बाय फास्ट नीडल इज परफॉर्म इन केस ऑफ थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग। त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे। परत रिझनिंगचा क्वेश्चन आलेला आहे, याचा ऑप्शन 1 नंबरचा आहे। तुम्ही परत व्हिडिओ पाहून क्वेश्चन सॉल्व करून घेऊ शकता, त्यामध्ये आपण वेळ घालवत नाहीये। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हायवेशी हा क्वेश्चन आलेला आहे, हायवे मधनं क्वेश्चन घेतलेला आहे। इफ द ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स म्हणजेच OSD ऑफ ऑन अ हायवे इज 150 मीटर म्हणलेला आहे। ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स किती आहे 150 मीटर। एखाद्या व्हेकलला जर दुसऱ्या व्हेकलनी ओव्हरटेक करताना जे ओव्हरटेकिंगचं डिस्टन्स आहे ते 150 मीटर आहे, देन डिझायरेबल आणि मिनिमम लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन। तर याचा फॉर्म्युला आहे, सगळ्यात अगोदर डिझायरेबल लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन साठी 5 × OSD करायचं आहे। ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्सला 5 ने मल्टिप्लाय केलं तर डिझायरेबल लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन मिळतं, आणि त्यानंतर मिनिमम लेंथ ऑफ ओव्हरटेकिंग झोन करण्यासाठी आपल्याला 3 × OSD करायचा आहे। 3 × ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स, याचा आन्सर आपलं 450 मीटर येतं। त्यामुळे याचं या प्रॉब्लेमचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी आहे, 750 मीटर अँड 450 मीटर रिस्पेक्टिव्हली। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। Equivalent torque is defined as the torque which acting alone would produce x equal to the x caused by combined bending and torsion। आणि या ठिकाणी x म्हणजे काय आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। जेव्हा कंबाइंड बेंडिंग आणि टॉर्शनचा इफेक्ट होतो तेव्हा प्रिन्सिपल स्ट्रेस and maximum shear stress प्रोड्यूस होतात। आणि इक्विव्हॅलेंट टॉर्क म्हणजेच इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंट आहे। आणि याचा फॉर्म्युला जर पाहिला आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मोमेंटचा, तर याच्यामध्ये कंबाइंड बेंडिंग प्लस टॉर्शन हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। या फक्त एवढ्या 2 वर्ड्स मुळे तुम्हाला आन्सर कळायला मदत होईल। कंबाइंड बेंडिंग आणि टॉर्शन मुळे प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मॅक्सिमम शियर स्ट्रेस हे प्रोड्यूस होतात। त्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे ते
आपलं ऑप्शन नंबर 2 मॅक्झिमम शियर स्ट्रेस. इक्विव्हॅलेंट टॉर्क इज डिफाइंड ॲज द टॉर्क विच ॲक्टिंग अलॉन would produce maximum shear stress equal to the maximum shear stress caused by combined bending and torsion. खूप इझी कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला क्वेश्चन गोल फिरवून विचारलेला आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त आणि फक्त कंबाईंड बेंडिंग आणि टॉर्शन वरून आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर कळून जायला मदत होईल. डायरेक्ट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट मधनं हा क्वेश्चन विचारलेला आहे. Direct tensile strength of concrete can be determined by conducting which of the following type of test. ऑप्शन मध्ये दिलेल्या सगळ्या टेस्ट पैकी कोणत्या टेस्टचा वापर करून आपण कॉन्क्रीटची डायरेक्ट टेन्साइल स्ट्रेंथ ही कॅल्क्युलेट करू शकतो. याचं करेक्ट आन्सर सिलेंडर स्प्लिटिंग टेस्ट. या टेस्टचा वापर करून आपण कॉन्क्रीटची डायरेक्ट टेन्साइल स्ट्रेंथ ही कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पीएचई म्हणजेच एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधून हा क्वेश्चन विचारलेला आहे. सॉरी, इरिगेशन मधून हा क्वेश्चन आलेला आहे. रिगार्डिंग फायर डिमांड फॉर सिटीज हॅव्हिंग पॉप्युलेशन. पॉप्युलेशन किती दिलेलं आहे? 1,69,000 पॉप्युलेशन दिलेलं आहे. तर फायर डिमांड साठी किती किलो लिटर वॉटर लागतं हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. अकॉर्डिंग टू आयएस कोडचा विचार केला तर फायर डिमांड साठी जे वॉटर लागतं त्याचा फॉर्म्युला जो आहे तो 100√P आणि P जे आहे ते थाउजंड्स. P जे आहे पॉप्युलेशन इन 1000 कन्सिडर केलेला आहे. म्हणजे या पॉप्युलेशनला 1000 नी आपल्याला डिवाइड करायचं आहे. फॉर्म्युलामध्ये पुटअप करूया 100√169 आणि याचा आन्सर जे आहे ते आपल्याला 1300 असं मिळेल. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इनक्रीज देन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जर कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही वाढली तर त्याचा शियर स्ट्रेंथ वर काय परिणाम होईल. सगळ्यात अगोदर एक गोष्ट समजून घेऊया. ब्रिटलनेस ऑफ कॉन्क्रीट इनक्रीजेस विथ एन इनक्रीज इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जर ब्रिटलनेस केव्हा वाढेल? जेव्हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढेल तेव्हा ब्रिटलनेस सुद्धा वाढेल आणि हे दोन्ही कॉन्क्रीट मध्ये होतं. जेव्हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढते तेव्हा कॉन्क्रीटचं ब्रिटलनेस सुद्धा वाढतं आणि ब्रिटलनेस ऑफ हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट ही खूप हाय असते आणि लो स्ट्रेंथ कॉन्क्रीट इज लेस दॅन हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. लो स्ट्रेंथ कॉन्क्रीट इज लेस ब्रिटल दॅन हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. आता यामध्ये शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटचा फॉर्म्युला पाहूया. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, फक्त डोक्यात एवढंच ठेवायचं आहे की ब्रिटलनेस हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढलं की ब्रिटलनेस वाढत जाते. शियर स्ट्रेंथचा फॉर्म्युला आहे आपला 0.628 √FCK आणि आता हा FCK काय आहे ते आपल्याला माहितच आहे. कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट म्हणजेच FCK. आणि या ठिकाणी जे शियर स्ट्रेंथ आहे ते FCK शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वाढली तर नक्कीच शियर स्ट्रेंथ सुद्धा वाढत जाणार. त्यामुळे आपले याचं करेक्ट आन्सर जे आहे ते इफ द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इनक्रीज then shear strength will be automatically increased. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
there will be no restraint to the angular rotation of the beam at the hinge end. असा कोणता बीम आहे ज्यामध्ये अँग्युलर रोटेशन होत नाही. सॉरी, नो रिस्ट्रेंट टू द अँग्युलर रोटेशन म्हणजे रोटेशन अलाउड आहे. तर सगळ्यात अगोदर एक एक्झाम्पल पाहूयात या ठिकाणी. हा बीम आहे. तर या ठिकाणी या बीमचं जे आहे ते अँग्युलर रोटेशन व्हायला अलाउड आहे, पण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनला मूवमेंट प्रिव्हेंट करतं, म्हणजे होत नाही. तर अशी कोणती सिच्युएशन असेल तर पिनड सपोर्ट मध्ये जे रोटेशन आहे ते अलाउड आहे, पण हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये मूवमेंट क्रिएट होत नाही. तसंच जर फिक्स्ड सपोर्टचं एक्झाम्पल पाहिलं तर अशा फिक्स्ड सपोर्ट मध्ये डज नॉट अलो ट्रान्सलेशन इन एनी डायरेक्शन अँड रोटेशन. तर फिक्स्ड सपोर्ट कोणत्याच डायरेक्शन मध्ये रोटेशन होत नाही आणि ट्रान्सलेशन सुद्धा कोणत्याच डायरेक्शन मध्ये होत नाही. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन द डिझाइन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर, एखाद्या कॉम्प्रेशन मेंबर मध्ये इफ सिंगल लेसिंग सिस्टीम इज अडॉप्टेड, सिंगल लेसिंग सिस्टीम अडॉप्ट केलेली असेल तर थिकनेस ऑफ लेसिंग फ्लॅट जी आहे त्याची थिकनेस काय असेल, शुड नॉट बी लेस दॅन 1/40 ऑफ द लेंथ ऑफ इनर एंड रिवेट्स. should not be less than 1/40 of length between inner end rivets or welds. त्यामुळे करेक्ट आन्सर बी हे याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला IS कोड मध्ये मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन इरिगेशन मधून विचारलेला आहे. द टर्म करुगेशन्स इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग इरिगेशन मेथड. तर करुगेटेड इरिगेशन मेथड म्हणजेच फरो इरिगेशन मेथड असते. सगळ्यात अगोदर समजून घेऊया. हे ज्या आहेत स्मॉल हिल्स क्रिएट केलेले असतात याला रिज म्हणतात आणि हे जे आहे त्यांना फरो म्हणतात. याच्यामधून पाणी वाहत पुढे जातं आणि या रिजेसवर झाडं लावलेली असतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी इरिगेशन केलं जातं. आता हे जे रिजेस आहेत, स्मॉल हिल्स आहेत, यांना करुगेशन्स असं म्हणतात. परत बेसिन इरिगेशन मेथड तुम्हाला माहित असेल. स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन आणि ड्रिप इरिगेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ॲज पर IS 1343 विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ श्रिंकेज स्ट्रेन. श्रिंकेज स्ट्रेनची व्हॅल्यू विचारलेली आहे. इन केस ऑफ फॉर द पर्पज ऑफ डिझाइन ऑफ पोस्ट टेन्शन मेंबर. जर पोस्ट टेन्शन मेंबर डिझाइन करायचा असेल तर त्यावेळेला श्रिंकेज स्ट्रेनची व्हॅल्यू काय असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. IS 1343 मध्ये याचा आन्सर आपल्याला मिळून जाईल. ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे 2 × 10⁻⁴ log ऑफ T+2. श्रिंकेज स्ट्रेनची ही व्हॅल्यू पोस्ट टेन्शन मेंबर मध्ये यूज केली जाते. केशवने 10 मन लाकडे विकत घेतली. या वाक्यातील 10 मन या विशेषणाचा प्रकार कोणता परिमाणवाचक विशेषण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द व्हॅल्यू ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर ॲज पर लिमिट स्टेट मेथड. लिमिट स्टेट मेथड मध्ये फील्ड वेल्डेड कनेक्शन साठी
वेल्डेड कनेक्शनसाठी फील्ड आणि शॉप याचे फॅक्टर ऑफ सेफ्टीची व्हॅल्यू या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी फील्डची विचारलेली आहे. नेक्स्ट कोणत्या तरी पेपरला शॉप वेल्डेडची व्हॅल्यू विचारू शकतं. त्यामुळे या दोन व्हॅल्यू आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PWD 2019च्या क्वेश्चन पेपर मधील 36 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये दुसरा व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्यानंतर मिळेलच. सगळे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सगळा क्वेश्चन पेपर आणि त्याचं एक्सप्लेनेशन कळायला मदत होईल. आणि जर आपल्याला आमचं चॅनल इम्पॉर्टंट वाटत असेल, थोडा पण फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड जे सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपर असतील, म्हणजे म्हाडा असेल, WRD असेल, त्यानंतर झेडपीचे येणारे एक्झाम्स असतील, तर या सर्वांचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, ITI इन्स्ट्रक्टर, PCMC, PMC याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये PWD 2022च्या प्रिपरेशनसाठी 19च्या या पेपरचा दुसरा पार्ट घेऊन.